आता आपण पोहोचलो आहोत भुगावमध्ये. या भुगावमध्ये नेमकं काय म्हणतायत भुगावकर याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. अर्थात खरं म्हणजे आता जर पाहिलं तर भुगाव हा भोर विधानसभा मतदारसंघात येतो आणि या ठिकाणी बरेच तरुण नागरिक यंदा मुळशी तालुक्यातून जो उमेदवार उभा राहिलेला आहे, अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शंकर मांडेकर उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसमधून संग्राम थोपटे उभे राहिलेले आहेत. खरं म्हणजे इथली जी लढत आहे या लढती संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय होणार आहे, कोण आमदार होणार आहे, याची उत्तरं आपण या सगळ्या तरुणांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण थेट चर्चा करूयात भुगाव वासियांशी. मुळातच भुगाव हा एक ऐतिहासिक परिसर आहे. अर्थात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुळशी तालुका आणि या सगळ्या मुळशी तालुक्याच्या माध्यमातून भोर विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा काय होणार आहे. आणखी तसा पाहिलं तर भोर विधानसभा मतदारसंघ हा विखुरलेला आहे. भोर, राजगड तालुका, शिवाय मुळशी तालुका आणि यामध्ये कायम वर्चस्व हे काँग्रेसचं राहिलेलं आहे. 1972 पासून आपण जर पाहिलं तर जितक्या लढती या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये एक लढत जर आपण सोडली तर बाकी सगळ्या लढती या थोपटे घराण्यामध्येच जे उमेदवार आहेत त्यांनी जिंकलेले आहेत. आधी अनंतराव थोपटे आणि मग त्यानंतर त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे. संग्राम थोपटे यांनी सलग 3दा हॅट्रिक साधलेली आहे आणि अनंतराव थोपटे जवळपास 6 वेळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. नंतर ते मंत्री देखील राज्य मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. त्यामुळे आता नेमकी परिस्थिती काय आहे, कारण की पहिल्यांदाच मुळशीमधून एक उमेदवार देखील आता या ठिकाणी मिळालेला आहे. शंकर मांडेकर जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील राहिलेले आहेत आणि अर्थातच ते याआधी राष्ट्रवादी मुळशी तालुका अध्यक्ष देखील राहिले होते. पण नंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे ते जिल्हा प्रमुख देखील राहिले होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी दादांच्या म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आणि तिकीट देखील मिळवलं. खरं म्हणजे या ठिकाणी आपण पाहिले की याच्या आधीच्या ज्या लढती आहेत त्या कुलदीप कोंडे आणि संग्राम थोपटे यांच्यामध्ये झालेल्या आहेत. पण आता मात्र प्रथमच ही जागा पाहिली तर आपण या आधी एकदा फक्त काशीनाथ खुटवड जे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते, पण आता मात्र ही जागा शिवसेनेची पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळालेली. त्यामुळे आता नेमकं इथं काय घडणार आहे, काँग्रेस वर्सेस राष्ट्रवादी अजित पवार, नेमकं कोण जिंकून येणार, कोण होणार आमदार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी भुगाववासियांकडून जाणून घेणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघ, अर्थातच या ठिकाणची जर समीकरणं पाहिली तर या विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेसनंच या ठिकाणी आपलं वर्चस्व राखलेलं आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजेच भोर विधानसभा मतदारसंघ नक्कीच म्हणता येईल. कारण की ज्या काही आत्तापर्यंत लढती झालेल्या आहेत त्यामध्ये अनंतराव थोपटे हे 5 ते 6 वेळा या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे यांनी तर सलग आमदारकीची हॅट्रिकच मारलेली आहे. मध्ये काशीनाथ खुटवड मात्र राष्ट्रवादीचे त्यावेळी एकदा आमदार झाले होते. पण या ठिकाणच्या जर लढती आपण पाहिल्या तर आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली आहे. मागच्या 2 लढती बघितल्या 14 आणि 19च्या, तर कुलदीप तात्या कोंडे शिवसेना विरुद्ध संग्राम थोपटे काँग्रेस, पण दोन्ही वेळेला संग्राम थोपटे जिंकून आले. त्याच्या आधीची लढत आपण पाहिली तर शरद ढमाले देखील शिवसेनेकडून उभे राहिले होते, पण त्यावेळी देखील संग्राम थोपटेंनी बाजी मारली. त्यामुळे आता मात्र यावेळी हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला न सुटता राष्ट्रवादीला सुटलेला आहे. अर्थात त्यामुळं इथली समीकरणं बदलली, कारण की इथे बरेच जण इच्छुक होते. शंकर मांडेकर होते, त्याशिवाय जर आत्ता आपण या इथले जर मतदार होते बाळासाहेब चांदेरे होते, किरण दगडे पाटील होते, अशी बरीच नावं होती. पण जेव्हा शंकर मांडेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी झाली त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना अजित दादांनी उमेदवारी देखील दिली. त्यामुळे आता इथली जी लढाई आहे ती शंकर मांडेकर जे मुळात मुळशी तालुक्यातले आहेत विरुद्ध भोरचे संग्राम थोपटे. त्यामुळे आता आपण आहोत मुळशी तालुक्यात, पण अर्थातच हा भोर विधानसभा मतदारसंघातला भाग आहे आणि त्यातही भुगाव. मुळशी म्हटलं की सेनापती बापट हा एक पहिलं एक व्यक्तिमत्व, एक नाव समोर येतं, ऐतिहासिक जे नाव आहे आणि मुळातच भुगाव हे ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता इथली लोक
इथली नागरिकांची समस्या काय आहेत, त्यांना नेमका कोण उमेदवार त्यांच्या मनात आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी बरेचसे तरुण आहेत आणि त्यांच्यासोबत अर्थातच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। आपण प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींची भूमिका काय आहे हे विचारणार आहोत। पहिल्यांदा अर्थातच तरुणांपासून सुरुवात करतोय। काय सांगता येईल, भुगाव म्हटलं की पैलवानांचं गाव असं आपण म्हणतो, आणि अर्थातच आता एक मुळशीचा पैलवान देखील निवडणूक रिंगणात आलेला आहे। तिकडे भोरच्या पैलवानी त्यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत। म्हणजे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट, मविया वर्सेस महायुती, काय सांगता येईल, काय वातावरण आहे इथलं? सामाजिक क्षेत्रात शंकरभाऊंचं जे योगदान आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात मिसळणे, ते जिल्हा परिषद सदस्य पण होते, त्यांची जी कामगिरी आहे तेवढी कामगिरी अजून तर तालुक्यात झाली नाही आहे। मागे 15 वर्ष संग्राम धोपटे या आमदारकीला निवडून आलेले आहेत, पण भुगाव हे एक गाव, विकसित गाव आहे। शेच कारण फक्त या कारणामुळं त्यांनी इथं काही लक्ष दिलं नाही आहे। पण शंकरभाऊ मांडेकर हे प्रत्येक गोष्टींमध्ये भुगावच्या सामील होत होते, त्यामुळं आमचा कौल फक्त शंकरभाऊ मांडेकरांसाठीच आहे। अच्छा, काय सांगता येईल आणखी? कारण की आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळशी तालुक्याचे उमेदवार आहेत, त्यात भुगावशी शंकर मांडेकरांचा संपर्क आहे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। पण मध्ये पक्ष बदलावा लागला त्यांना, म्हणजे याच्या आधी आपण बघितलं तर ते मुळातच राष्ट्रवादीमध्येच होते, नंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले, आता ते पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात आले। हे उमेदवारी मिळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न झाला की नेमकं काय, की नाही यंदा आमदार व्हायचंच आहे म्हणून? काय कसं होतं की काही कामांसाठी इकडे तिकडे जावं लागतं। आज त्यांची एवढी कुवत आहे की ते 100% निवडून येतील। मुळशी तालुक्यातला एक उमेदवार असा आहे की तो शेतकऱ्याचा पुत्र, एक पैलवान आणि तळागाळात सगळ्यांना आपलासा वाटणारा शंकरभाऊ मांडेकर, आमचा अगदी हक्काचा माणूस, जो माणूस सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाणारा। संग्राम थोपटे 15 वर्ष आमदार आहेत, पण त्यांनी कधी म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये क्वचित काही गावं की मतदानासाठी किंवा म्हणा किंवा आपला एक होल्ड राहण्यासाठी काही गावांना मी हे केला, पण आमच्या गावामध्ये असं एकही काम नाही की ते संग्राम थोपटेंनी एकही असं मोठं काम केलं नाही किंवा काही कामांना थोडासा एक बगल मारून की ते फक्त करतो करतो अशा गोष्टी केल्या। पण शंकरभाऊंना जर उमेदवारी आता तर मिळालेलीच आहे आणि 100% आम्ही त्यांच्या मागच राहणार आहे। शंकरभाऊ हे 100% सगळ्यांना मदत करणार आहेत आणि एक तडफदार नेतृत्व, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व आमच्यातून म्हणजे आमच्या तालुक्यातून मिळणार आहे। आमचा हक्काचा माणूस मिळणार आहे। आज भोरला जायचं, कुठलंही काम घेऊन जायचं तर आमदाराची गाठभेट होत नाही, आमदार आला कधी गेला कधी हे कळत नाही, पण आता आमचा हक्काचा जर माणूस आला तर आमची कामं, ज्या कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टींची गरज आहे, मुलांच्या शिक्षणाची असो किंवा आपल्या वयस्कर लोकांसाठी काही गोष्टी लागणाऱ्या असो किंवा इथं हे असतात, त्या गोष्टींसाठी शंकरभाऊ हा मांडेकर हा एकदम आम्हाला उत्तम पर्याय आहे। अजून पण बाकीचे आहेत, पण शंकरभाऊ हा एक तळागाळातून आलेला माणूस आहे आणि त्यांचं काम अगदी म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस 100% आता एक आणखी एक मुद्दा की इथं म्हणजे बरेच जण इच्छुक पण होते, हो. आता त्यामध्ये बरीचशी नावं आहेत ती तुमच्या देखील परिचयाची आहेत। बाळासाहेब चांदेरे असतील, किरण दगडे पाटील असतील, अर्थात शंकर मांडेकरांना ती उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मिळाली, पण त्यांनी मात्र अपक्ष अर्ज भरलेला, तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, काय सांग? थोडाफार परिणाम होणार पण एवढा नाही होणार। ही लढत दुरंगी होणार, एक थोपटे आणि शंकरभाऊ यांच्यामध्ये होणार। आता किरण दगडे पाटलांचं पण हे चांगलंय, पण इकडे तेवढा त्यांचा अजून तरी हे नाहीये। आता त्यांनी हे केले, नगरसेवक आहेत त्यांचं खाली, त्यांच्या भागामध्ये काम पण चांगलंय, पण अजून त्यांचा ना जेवढा जनसंपर्क शंकरभाऊंचा इकडे आहे तसा त्यांचा नाही आणि पक्षाचं तिकीट मिळाल्यानंतर जी ताकद असते ते या पक्षाला नसते। नक्की हे महत्वाचं। नक्की आणखी काय सांगता येईल? मुळातच इथे जर भुगाव म्हटलं तर काही समस्या आहेत का, की ज्या समस्या सोडवण्यासाठी आता तुम्ही एक पर्याय शोधताय नवीन आमदार म्हणून? कारण की संग्राम थोपटे आणि भुगाव साधारण किती वेळा या ठिकाणी त्यांचा संपर्क होता, किती वेळा आले असं सांगता येईल का? गेल्या 5 वर्षात किती वेळा या ठिकाणी त्या? एवढं नाही सांगता यायचं, पण भोगावला एक ट्रॅफिकचा प्रश्न आहे की बाह्यवळणाचा आहे, ते भाऊंना जर आम्ही आमदार केलं तर ते प्रश्न ते सोडवू शकतात, म्हणजे आम्हाला गॅरंटी आहे एवढी की होऊ शकतं त्यांच्याकडून, भाऊंकडून। आणि भाऊंना जे अजितदादांनी संधी दिली त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू। अच्छा, मुळातच आता इथे शंकर मांडेकर यांचा जर संपर्क पाहिला तर मुळशी तालुक्याशी, पण मग भोरचं काय?
कारण की जसं तिकडे ताकद संग्राम थोपटेंच्या इकडे शंकर मांडेकरांची आहे, तर तिथला संपर्क करण्यासाठी काय म्हणजे शंकर मांडेकर काय वेगळी स्ट्रॅटेजी आखणार? आता तिकडचे कार्यकर्ते असतील, आता सगळे महायुतीचे कार्यकर्ते असतील तर त्या बैठका होतील, त्यांच्यासोबत हे करून बोलणं करून आता ते चालूच आहे म्हणजे पूर्ण आहे की हे असं म्हणजे भाऊंना मदत करा असं वगैरे. अजितदादांची पण आता ताकद पणाला लागणार आहे. इथे तरुणांच्या काही समस्या आहेत का, काय रोजगार या संदर्भामध्ये काय सांगता येईल का? आता तरुणांचं एवढं आहे काय आहे म्हणजे बेरोजगारी चालू आहे म्हणजे थोडक्यात. आता भाऊंना जर एकदा आमदार केलं तर काहीतरी होईल म्हणजे आम्हाला अपेक्षा आहेत भाऊ भरपूर. अच्छा, म्हणजे मुळशीकर शंकर मांडेकरांच्या पाठीशी आहेत असं म्हणतात. हो, पूर्णपणे पाठीशी आहेत. भरपूर अशी कामं आहेत म्हणजे जर तुम्ही वरती गेला, उरावडा MIDC आमची जे उरावडा कंपनी आहेत ते तालुक्यातल्या मुलांना जॉब नाही देत. आज की काही कारणास्तव की भांडणं करतात पण ते खोटं आहे सगळं. एकामुळं बाकीचे सगळे हे केलेले आहेत, तर त्या गोष्टीचा आम्हाला फायदा होऊ शकतो. तालुक्यातली जेवढी बेरोजगार मुलं आहेत, आमचा तालुका एवढा मोठा आहे की एवढ्या कंपन्या आहेत की तालुक्यातले एक पण बेरोजगार राहिला नाही पाहिजे, एवढ्या कंपन्या आहेत. सो त्या एक गोष्टीचा आम्हाला फायदा होऊ शकतो शंकर भाऊ आले तर. अच्छा, आता आपण काही ज्येष्ठ नागरिकांशी देखील संवाद साधूयात. बाबा, काय नाव आहे तुमचं? आणि गणपत चोंधे, काय सांगता येईल आत्ताची जी परिस्थिती आहे, विधानसभेला जे उमेदवार उभे आहेत त्यांपैकी कोणता आमदार योग्य वाटतो, कोणता उमेदवार योग्य वाटतोय जो आमदार 2024 ला व्हायला पाहिजे? थोपटेच होणार. संग्राम थोपटे होते. काय त्यांचं काय आतापर्यंतचं योगदान भुगावच्या बाबतीत काय सांगता? हो, तुम्हाला सांगतो. आम्हाला बाकी काय सांगू? आम्ही ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाला आम्ही मतदान करतो तो पक्ष कोणत्या बाजूने? शरद पवारचा आणि राहुल गांधीचा. म्हणजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही संग्राम थोपट्याला मतदान करणार. हा, मग शंकर मांडेकर त्याच पक्षात होते आणि त्या पक्षातून ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. शंकर भाऊ मांडेकरला आहे ना ती जागा मिळाली नाही. ती जागा काँग्रेसला मिळाली ना. एक गटात 2 जागा मिळू शकत नाही म्हणून त्यांनी ठाकरेला हे दिलं आणि तिकीटसाठी आपलं राष्ट्रवादी अजित पवारच्या गटामध्ये गेला, तिथून तिकीट त्यांनी मिळवलं. पण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या वतीने मतदान करणार. म्हणजे तुम्ही मूळचे शिवसैनिक असं म्हणता येईल? कट्टर शिवसैनिक. अच्छा, म्हणजे याच्या आधी तुम्ही जे शिवसेनेकडून उमेदवार आम्ही कोंढेला मतदान केलं. ओके. कारण की 2 वेळा कोंडे उभे राहिले होते. आम्ही कोंढेला मतदान. त्याच्या आधी शरद डमाले उभे राहिले होते. आम्ही सरळ डामण्याला मतदान केलं. अच्छा, म्हणजे इथं तालुका कट्टर शिवसेनेचा अच्छा. अच्छा. तो टिकणार नाही. अच्छा, चंद्रहर पाटलांना जे हे झालं काँग्रेस सांगलीत जे चंद्रहर पाटलांच्या म्हणजे शिवसेनेचा त्यांना चिन्ह भेटून उद्धव ठाकरेंच्या गटाचं त्यावेळेस अपक्ष उमेदवार पाटील हे तिथून निवडून आले, विशाल पाटील. तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी एक युतीत असून ते सगळे तरी ते बंडखोरी केली. त्याचा विषय काय माहिती, एका युतीत असून पण बंडखोरी केली. त्यांचं तेच म्हणलो त्यांना विचारावे. अच्छा, हा, म्हणजे मुळातच त्यांचं असं मत आहे की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यालाच आम्ही मानतो आणि की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मानणारे आहेत. तिथे मानणं नाही, हे एक आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे तर सर्व लोकांनी त्यांना सपोर्ट द्यावं. तो असा उमेदवार आहे की तो कोणत्या पण पक्षात असता शंकर भाऊ मांडेकर, उद्या ते अपक्ष जरी असते तरी आम्ही त्यांच्याच मागे उभे राहिलो असतो. युती वगैरे आम्हाला फरक नाही पडत कोणाची काय आहे, आम्हाला आमच्या भागाचा विकास होणे गरजेचं आहे. आणि तालुक्यात एकमेवच माणूस आहे शंकर भाऊ मांडेकर, तेच हा विकास करू शकतात, हे विश्वास आहे आम्हाला. आणखी या ठिकाणी बरेचसे आहेत आणि मी सगळ्या त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नेमकं काय या ठिकाणी त्यांचं मत आहे हे मी जाणून घेणार आहे. मला असं म्हणायचं की मुळातच या ठिकाणी जर आपण मुळशी तालुक्यात बघितलं तर बेरोजगारांचा देखील प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा मूळ प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जर मुळशी तालुक्यातूनच जर आपला उमेदवार जो उभा आहे आणि तो जर या ठिकाणी दावेदार असेल तर तुम्हाला त्याच्याशी जास्तीत जास्त संपर्क साधता येऊ शकतो. राहिला संग्राम माणूस आहे, तालुक्यातला माणूस आहे. समध्या लोकांनी सुद्धा त्याला यांना हातभार लावून मतदानाचा जास्तीत जास्त मतदान करावं असं माझं मत आहे. गुणभाऊ, काय सांगता येईल आत्ताची जी परिस्थिती आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार आत्ता म्हणजे उमेदवार म्हणून उभे आहेत आमदार होण्यासाठी? आमचे जे युवा कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी तुम्हाला जे काय प्रश्नांची उत्तरं दिली
ते आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार. अच्छा, म्हणजे तरुणांनी आता ज्येष्ठांना मार्गदर्शन करायचं अशी आता हो, प्रश्नच नाही. आता आम्ही त्यांना हे करतो. ह्या मुलांनी सगळे जे प्रश्न तुम्हाला उत्तरं दिली, त्यांनी दिली ती बरोबर दिली, आम्ही ऐकली आणि त्या आम्हाला आता नंतर परत सांगणार. त्यांच्याप्रमाणे आम्ही चालणार. आम्हाला फक्त आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन मुळशीचं पाणी पहिलं पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. अच्छा, बस. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. म्हणजे खरं म्हणजे आता मुळशीला सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे. ते पाणी युवा नेते हे करतील ना, आम्हाला जे मार्गदर्शन त्याप्रमाणे आम्ही चालणार. नक्की. म्हणजे आता ज्येष्ठांनी युवा नेत्यांच्या खरं म्हणजे खांद्यावर सगळी धुरा दिलेली आहे आणि त्यांचं असं मत आहे की कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभेत ठराव घेऊन आम्हाला आत्ता पहिल्यांदा मुळशीकरांना पाणी पाहिजे. त्यांचं जी समस्या आहे ती योग्य आहे का, काय सांगते? अगदी योग्य आहे. कारण बुगाव सारख्या विकसित गावाला पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे. अजूनही आम्हाला पिण्याचं पाणी येत नाही. अर्धा तास 15 मिनिटं फक्त पाणी येतं. आणि आमचा जो तालुक्याचा आमदार आहे, आमचा बोरवेल्ला मुळशी, आमचा मुळशी तालुका कुठं, बोर कुठं, 15 वर्ष झालं एकच आमदार आहे. काही आमच्या भुगावमध्ये 1 रुपयाचा विकास काम केलेला नाही आमदारांनी. त्यांनी सांगावं, आम्ही इथं हा 1 रुपयाचा निधी दिलेला आहे, आम्ही त्यांना पैंज लावतो. हो, पण तरी मग 15 वर्ष निवडून देण्यात नाही ना. मुळशीकरांनी पण ह्यावेळेस असं तुम्ही- ह्यावेळेस तुम्ही पहा ना, बदल होणारच आहे. बदल का नाही होणार? शंकर भाऊंसारखं जर एक तरुण नेतृत्व जर उभं राहणार असेल तर अख्खी जनता त्यांच्या मागच उभी राहणार. आमच्यासारखी तरुण आहे. आज आमच्या एका फोनवर ते अवेलेबल होणारे व्यक्तिमत्व आहे. तसं आम्हाला जर संग्राम थोपटेकडे जायचं म्हणलं तर मध्ये कोणतरी एखादा एजंट पकडून जायला लागलं. एजंट लक्षात घ्या, एजंट पकडून त्यांच्याकडे जायला लागेल. सर्वसामान्यांसाठी ते अवेलेबल नसतात. तसं शंकर भाऊ सर्वसामान्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला असू द्या, अगदी अंत्यविधीपासून तर लग्नापासून तर कसले साधारण छोट्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी ते येणार म्हणजे येणारच तिथे. पण मला कसं म्हणायचं, तुम्ही आता म्हणालात की शंकर मांडेकर म्हणजे शंकर भाऊ जे आहेत ते आमच्या मुळशी तालुक्यातले आहेत आणि आम्हाला इथल्या समस्या सोडवण्यासाठी तो उमेदवार रास्त आहे. पण उद्या ते निवडून आले की भोरकरांनी पण नेमकी हीच बोंबोंब करायची की भोर कुठं, मुळशी कुठं, मग आम्हाला काय करायचं, आम्ही कशी कामं खरं म्हणजे नागरिकच ह्याच्यामध्ये पिचला जातोय. नाही नाही, तुम्ही मेन म्हणजे तुम्ही प्रश्न चुकीचा विचारला. नाही, प्रश्न चुकीचा नाही, हे खरं आहे का खोटं मला सांगा. 15 वर्षांमध्ये आमदारांनी जर का लक्ष दिलं असतं ना तालुक्यामध्ये तर त्यांना समस्या समजल्या असत्या. तसं शंकर भाऊंना जर आमदार झालं, म्हणजे शंकर भाऊ भोर मधल्या पण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. नक्कीच का नाही सोडवणार? त्यांनी आजही तालुक्यातल्या कोणी भोर तालुक्यातल्या कोणत्याही व्यक्तीने वेल्ल्यातल्या फोन करू द्या, त्यांनी जर तिथं नाही गेले किंवा त्यांचं काम नाही केलं ना तर मग तुम्ही बोला. कारण की गेल्या 15 वर्षामध्ये मुळशीकरांनी संग्राम थोपटेंना सुद्धा हातभार लावल्या म्हणून ते निवडून आले ना. लावले ना, काही लोकांनी लावले, सगळ्यांनी नाही. आमची ताकद आम्ही त्यावेळेस तिन्ही पंचवार्षिकला दाखवलेली आहे. आम्हाला संग्राम थोपटे काय आमची त्यांची काही दुश्मनी नाही, पण आमच्या तालुक्यातला आमच्या हक्काचा माणूस आमदार नको का आम्हाला? आमच्या तालुक्याला आम्ही काय असंच बेवारच ठेवायचं का? काही समस्या असली की 50-60 किलोमीटर त्यांच्याकडे जायचं, तिथं जाऊन आमच्या समस्या त्यांना मांडायच्या, मग त्याच्यावर ते विचार करणार. आज त्यांनी विधानसभेत कधी आवाज उठवला का की इथं मुळशी प्रादेशिकची नाही का डायरेक्ट मुळशी धरणावरून लाईन आणावी? नाही आणलेली त्यांनी. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पिरंगुटपर्यंत आलं, पिरंगुटच्या पुढं का नाही आलं पाणी? जे गावं त्यांना मदत करतात त्याच गावांना ते काम करतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता मुळशी तालुक्याचा सुपुत्र म्हणून शंकर मांडेकर यांना साथ द्यायची आहे. हो. बर, एकंदरीत आता इथल्याच्या समस्या आपण पाहिलं तर आता मी ज्येष्ठ नागरिकांशी पण बोललो, पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे. रोजगार सुद्धा तरुणांना जास्त उपलब्ध नाही आहे, बऱ्याच कंपन्या आपल्या परिसरात असून सुद्धा. आणि तिसरा म्हणजे ट्रॅफिकचा. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी शंकर भाऊंकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता, काय सांगता येईल? पहिला गोष्ट, रस्त्याच्या बाबतीत बाह्यवळण जो महामार्ग होणार आहे भुगावमधून, त्याचा प्रश्न नाही का शंकर भाऊंनी विधानसभेत मांडून तो लवकरात लवकर सोडवावा, ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा राहील. संसदातून खासदार सुप्रियाताई सुळेंनाही आमच्या गावांनी भरघोस असं मतदान दिलेले आहे, त्यांनी त्या प्रश्नामध्ये लक्ष टाकावी. ते आता त्यांच्याबरोबर असतील पण त्यांना भुगावकरांनी मतदान केलेले आहे. त्यांनी भुगावच्या ट्रॅफिक समस्येबाबत आवाज उठवला पाहिजे. आज त्यांचंही काही काम नाही तसं म्हणायला गेलं तर. सुप्रियाताईंचा 1 रुपयाचा निधी नाही भुगावसारख्या गावाला. अच्छा, म्हणजे यावेळी भाकरी फिरवायचा प्रयत्न आहे तुमचा? नक्की शंकर भाऊ विजय होणार याच्यात काही शंका नाही. ओके, अगदी आता एक शेवटचे 1-2 फक्त प्रतिक्रिया. कोण काय गुलाबभाऊ, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काय सांगतील आत्ताची इथली विधानसभेची परिस्थिती? बरेच जण इच्छुक होते पण आता तिकीट मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शंकर मांडेकर उभे आहेत आणि काँग्रेसकडून संग्राम थोपटे. बरं बरं, आम्ही तर ऑलरेडी उद्धव ठाकरेंची माणसं आहे. बाळासाहेबांपासून आम्ही ही सगळी गँग आहे, एवढी बी आहे बाळासाहेबांपासून. मग आता काय करायला पाहिजे? आता आमचा उमेदवारच तिकडे गेला यांच्याकडे ठाकरे गटात. ठाकरे गटातला उमेदवारच तिकडे गेला, सीटच आमचं गेलं.
मुळात आमदारकीच आम्हाला आता तिकीट पुढे मिळू शकत नाही. आता आम्ही काय करायला पाहिजे, आम्हीच भ्रमात आहे काय करायचं ते. आता ज्या वेळेस उद्या काय ठरेल ना 4 तारीख त्याच्यावर अवलंबून आहे. नक्की म्हणजे उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. जोपर्यंत अर्ज मागे घेत नाही कोण त्याच्यावर अवलंबून आहे, तोपर्यंत आम्ही काय बोलू शकत नाही. एकंदरीतच या ठिकाणची जर आता आपण परिस्थिती पाहिली तर भोन विधानसभा मतदारसंघातील भुगाव हा परिसर, मुळशी तालुका या ठिकाणाहून शंकर मांडेकर हे तरुण सगळ्यात जास्त त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभे असताना दिसत आहेत. तर ज्येष्ठ नागरिक मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आत्तापर्यंतचे आणि मूळचे शिवसैनिक राहिलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची सीटच त्या बाजूला गेली, त्यामुळे तर आम्हीच संभ्रमात आहोत. पण उद्या 4 तारीख आहे, उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. नेमकं काय होणार आहे त्याचं चित्र उद्याच क्लिअर होणार आहे. हर्षद मुजुमदारसह संदीप चव्हाण, टॉप न्यूज मराठी, भुगाव. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.